हॅलो स्टुडंट्स, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण विमा प्रतिनिधी आणि विमा प्रतिनिधी म्हणजेच इन्शुरन्स एजंट कशा पद्धतीने बनलं जातं ओके याची पद्धती बघितली आहे. आणि आजच्या लेक्चरला आपल्याला विमा प्रतिनिधी परवाना प्राप्तीची पद्धती आपल्याला बघायची. म्हणजेच विमा प्रतिनिधी म्हणजेच इन्शुरन्स एजंट्स जे असतात त्यांना लायसन दिलं जातं. ते लायसन कशा पद्धतीने घेतलं जातं ओके याची पद्धती आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायची आहे. यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, विमा प्रतिनिधी म्हणून बघा, विमा प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यासाठी मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं की त्याच्याकडे लायसन असणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजेच परवाना असणं अतिशय आवश्यक आहे. विमा प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यासाठी आवश्यक परवाना प्राप्त करावा लागत असतो. असा परवाना प्राप्त करण्यासाठी काही पद्धती असते ओके. त्या पद्धतीमध्ये बघा, तुम्हाला 2 पॉइंटमध्ये लायसन प्राप्तीची पद्धती तुम्हाला इथं एक्सप्लेन केली. किती पॉइंटमध्ये? 2 पॉइंटमध्ये लायसनची पद्धती तुम्हाला एक्सप्लेन केली आहे. यामध्ये पहिला परवाना प्राप्तीसाठी अर्हता आणि सेकंड पॉइंट इज व्यक्तीला पुढील अनर्हतेमुळे परवाना नाकारला जाईल. कॅन्सलेशन ऑफ लायसन्स ओके. बघूयात आपण परवाना मिळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी. यामध्ये काय सांगितले, विमा परवाना प्राप्तीसाठी बघा, विमा परवाना प्राप्तीसाठी कोणत्या बाबी आवश्यक आहे, तर पुढील बाबी आवश्यक आहे त्या आपल्याला बघायच्या. त्यामध्ये पहिला पॉईंट तुम्हाला सांगितलाय परवाना प्राप्तीसाठी अर्हता. परवाना प्राप्तीसाठी असणारी अर्हता. यामध्ये परवाना प्राप्तीसाठी व्यक्तीकडे कोणती अर्हता असावी लागते हे प्राधिकरणानं निश्चित केले. बघा, एखाद्या व्यक्तीला लायसन द्यायचे ओके. कशाचं लायसन द्यायचे, तर तो विमा एजंट म्हणून काम करण्यासाठी त्याला लायसन द्यायचे ओके. सो लायसन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातं का? लायसन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिलं जात नाही ओके. त्याच्यासाठी काही किंमत तुम्हाला मोजावी लागत असते, त्याचबरोबर तुम्हाला एक्झाम्स द्यावे लागत असतात, त्याचबरोबर तुमची शैक्षणिक पात्रता, तुमची अर्हता किती आहे ओके, ही सुद्धा इथं प्राधिकरण बघत असतं. यामध्ये बघा, परवाना प्राप्तीसाठी अर्हता यामध्ये किमान 18 वर्षे पूर्ण सांगितले ओके. ज्या व्यक्तीला विमा प्रतिनिधी म्हणून काम करायचं आहे आणि त्या व्यक्तीला त्या विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी परवाना तयार करायचा आहे ओके, लायसन काढायचं आहे. त्या लायसन काढण्यासाठी जर ती व्यक्ती 18 वय वर्ष पूर्ण नसेल तर त्या व्यक्तीचं लायसन हे नाकारलं जात असतं. त्या व्यक्तीला परवाना दिला जात नाही. आणि जर ती व्यक्ती वय वर्ष 18 हे पूर्ण असेल तर नक्कीच त्या व्यक्तीला तिथे लायसन दिलं जाणार आहे ओके. त्यासाठी तुमची जी अर्हता असणार आहे, तुमची जी पात्रता असणार आहे लायसन घेण्यासाठी, ती तुमची वय वर्ष 18 असणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर बघा, नियुक्ती 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी करायची असेल तर किमान 12वी इयत्ता पास किंवा तत्सम परीक्षा पास असणं अतिशय आवश्यक आहे. बघा, त्या विमा एजंटची म्हणजेच विमा प्रतिनिधीची नियुक्ती ही 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी जर करायची असेल, काय सांगितलंय, विमा प्रतिनिधीची नियुक्ती जर 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जर ती नियुक्ती होणार असेल तर ती व्यक्ती किमान 12वी पास असली पाहिजे. म्हणजे क्वालिफिकेशन किती सांगितले तुम्हाला, 12th ओके. सॉरी, तुम्हाला जे काही क्वालिफिकेशन असणार आहे इन्शुरन्स एजंटचं ते किती असलं पाहिजे, 12 किंवा 12वी किंवा त्यापेक्षा जास्त चालतं. म्हणजेच जर एखादं गाव आहे तिथली लोकसंख्या 5000 पेक्षा जास्त असेल ओके, 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणारं गाव जर असेल आणि त्या ठिकाणी जर त्या व्यक्ती विमा प्रतिनिधीची नेमणूक जर तिथं करायची असेल तर त्या नेमणुकीसाठी विमा प्रतिनिधीची नेमणूक जर तिथं करायची असेल तर त्यासाठी त्याचं जे क्वालिफिकेशन असणार आहे, त्याची शैक्षणिक पात्रता जी असणार आहे ती किती असावी लागते, 12वी पास. त्याची शैक्षणिक पात्रता तिथं असणं अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय आवश्यक असतं ओके. बघा,
त्यानंतर नियुक्ती 5,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी जर करायची असेल तर किमान 10वी उत्तीर्ण तो विमा प्रतिनिधी असला पाहिजे. हे 2 प्रश्न तुम्हाला MCQ ला विचारले जातील. काय सांगितलंय, जर विमा प्रतिनिधीची नियुक्ती ही 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी जर करायची असेल, विमा प्रतिनिधीची नियुक्ती 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी जर करायची असेल तर कमीत कमी विमा प्रतिनिधी हा 12वी इयत्ता पास असलेला असला पाहिजे. ओके, 12वी इयत्ता त्याची पास तिथं असली पाहिजे. आणि जर विमा प्रतिनिधी 5,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी जर त्याची नियुक्ती होणार असेल, त्याची नेमणूक जर तिथे केली जाणार असेल तर त्याचं क्वालिफिकेशन, त्याची शैक्षणिक पात्रता जी असणार आहे ती कमीत कमी तो विमा प्रतिनिधी हा 10वी पास असला पाहिजे. बघा, शैक्षणिक पात्रतामध्ये तुम्हाला काय काय लिहायचं आहे की शैक्षणिक पात्रता विमा प्रतिनिधीची पहिलं म्हणजे तो 18 वयोवर्ष पूर्ण असला पाहिजे. जर तो 18 वयोवर्ष पूर्ण असेल तरच त्याला विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी लायसन हे मिळत असतं. आणि जर तो 18 वयोवर्ष पूर्ण नसेल तर विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी त्याला लायसन मिळत नाही. ओके, देन सेकंड कंडिशन इज, जर तुमची नियुक्ती, जर तुमचं पोस्टिंग 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी जर होत असेल, बघा, जर तुमचं पोस्टिंग 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी होत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी त्या विमा प्रतिनिधीची शैक्षणिक अर्हता ही किती असली पाहिजे, तर की कमीत कमी तो 12वी पास असला पाहिजे. म्हणजेच तो विमा एजंट, इन्शुरन्स एजंट 12th क्लास हा पास असला पाहिजे. त्याचं क्वालिफिकेशन 12वी पास असं असलं पाहिजे. ओके, थर्ड कंडिशन मध्ये तुम्हाला सांगितलंय, ज्या वेळेला एखाद्या विमा प्रतिनिधीची नेमणूक ही 5,000 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी जर होत असेल तर त्या ठिकाणी त्याचं जे क्वालिफिकेशन असणार आहे ते क्वालिफिकेशन त्याचं कमीत कमी म्हणजेच किमान 10वी पास तो असला पाहिजे. ओके, समजतंय काय सांगितलंय. आपण क्वालिफिकेशन बघतोय, म्हणजे क्वालिफिकेशन बरोबरच आपण शैक्षणिक पात्रता असेल किंवा त्याची अर्हता असेल, म्हणजे कोणती व्यक्ती विमा प्रतिनिधी म्हणून काम करू शकते याचे इथं अर्हता आपण बघतोय. पहिला पॉईंट आपण बघितला तो म्हणजे ती व्यक्ती वय वर्ष 18 पूर्ण असली पाहिजे. देन सेकंड इज, ती व्यक्ती 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ठिकाणी जर त्या व्यक्तीची नेमणूक केली जात असेल तर नक्कीच त्या ठिकाणी त्या व्यक्तीची कमीत कमी 12वी पास ती व्यक्ती असणं अतिशय आवश्यक आहे. आणि ज्या वेळेला विमा प्रतिनिधीची नेमणूक ही 5,000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या ठिकाणी केली जात असते त्यावेळेला कमीत कमी 10वी पास तो विमा प्रतिनिधी असला पाहिजे. म्हणजेच त्याचं क्वालिफिकेशन किती, तर 10th पास तो असला पाहिजे. ओके, देन बघा 4 नंबर, आयुर्विमा किंवा साधारण विमा व्यवसायाचे कमीत कमी 100 तासाचे व्यावहारिक प्रशिक्षण प्राधिकरणाने मान्य केलेल्या संस्थेकडून विमा प्रतिनिधीनं घेणं आवश्यक असतं. संयुक्त विमा एजंट म्हणून काम करायचे असेल तर हे प्रशिक्षण 150 तासाचं असावं लागतं. हे प्रश्न तुम्हाला MCQ ला विचारले जाणार. ओके, काय सांगितलं यामध्ये, आयुर्विमा, लाईफ इन्शुरन्स किंवा जनरल इन्शुरन्स या व्यवसायाचं जर काम करायचं असेल तुम्हाला तर कमीत कमी विमा प्रतिनिधीचे प्रशिक्षण हे 100 तासाचे असणं अतिशय आवश्यक आहे. ओके, आणि जर संयुक्त पर्सनल विमा एजंट म्हणून जर काम करायचं असेल त्या प्रतिनिधीला तर तो प्रतिनिधी 150 तास प्रशिक्षण घेतलेला असावा लागतो. बघा, चौथी कंडिशन काय सांगितली आहे, जर आयुर्विमा किंवा सर्वसाधारण विमा व्यवसायाचे कमीत कमी 100 तासाचे व्यावहारिक प्रशिक्षण हे विमा प्रतिनिधीनं घेणं आवश्यक आहे. आणि ते पण कुठून, जे काही प्राधिकरणाने मान्य केलेल्या संस्था असतील त्या संस्थेकडूनच त्यानं प्रशिक्षण घ्यावं लागतं. काय सांगितलंय, आयुर्विमा किंवा सर्वसाधारण विमा
आयुर्विमा किंवा साधारण विमा यामध्ये काम करण्यासाठी प्राधिकरणानं जी काही संस्था नेमून दिलेली असते त्या संस्थेकडून विमा प्रतिनिधीनं कमीत कमी 100 तासाचं ट्रेनिंग घेणं, प्रशिक्षण घेणं इथं आवश्यक असतं. आणि जर त्या विमा प्रतिनिधीला संयुक्त विमा प्रतिनिधी म्हणून जर काम करायचं असेल तर त्यासाठी त्याला 150 तासांचं ट्रेनिंग, प्रशिक्षण घेणं आवश्यक असतं. ते पण कुठून? प्राधिकरणाने नेमलेल्या संस्थेकडूनच त्यांनी प्रशिक्षण घेणं गरजेचं असतं. देन सेकंड पॉइंट इज व्यक्तीला पुढील अनर्हतेमुळे परवाना नाकारला जाईल. कॅन्सलेशन ऑफ लायसन्स. बघा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे आपला परवाना नाकारला जाऊ शकतो, आपलं लायसन हे कॅन्सल होऊ शकतं. सो यामध्ये बघा व्यक्तीला पुढील अनर्हतेमुळे परवाना नाकारला जाईल. यामध्ये काय सांगितलंय? संबंधित व्यक्ती सक्षम क्षेत्रीय न्यायालय, संबंधित व्यक्ती सक्षम क्षेत्रीय न्यायालयास ती मानसिकदृष्ट्या विकृत आढळली. ओके, संबंधित व्यक्ती जर सक्षम क्षेत्रीय न्यायालयास जर मानसिकदृष्ट्या विकृत आढळली, ज्या व्यक्तीला लायसन काढायचं विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी, ती व्यक्ती जर न्यायालयाला मानसिकदृष्ट्या विकृत म्हणजेच आपण मानसिकदृष्ट्या विकृत म्हणजे मंद म्हणू शकतो आपण. ओके, जर ती न्यायालयाला व्यक्ती मानसिकदृष्ट्या विकृत जर दिसली किंवा आढळून आली तर तिथं त्या व्यक्तीचा परवाना कॅन्सल होऊ शकतो, त्या व्यक्तीचं लायसन तिथं कॅन्सल होऊ शकतं. ओके, देन सेकंड पॉइंट इज गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात. गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात, फसवणूक, बनावट दस्तऐवज करणे किंवा असा गुन्हा घडल्यास प्रयत्न करणे किंवा त्यासाठी सहाय्य करणे यासाठी व्यक्ती दोषी ठरवली गेली आहे. बघा गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात काय सांगितलं यामध्ये? गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात. गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात झालेला असेल किंवा अफरातफर किंवा फसवणूक एखाद्या व्यक्तींची जर त्या व्यक्तीनं केलेली असेल किंवा असं जर दिसून आलं तर किंवा त्यासाठी जर ती व्यक्ती दोषी ठरवली गेलेली असेल तर नक्कीच त्या व्यक्तीचं लायसन तिथं कॅन्सल केलं जातं, परवाना तिथं कॅन्सल केला जात असतो. ओके, तिसरा पॉइंट आहे व्यक्तीने अयोग्यता प्राप्त केली तर परवाना रद्द केला जाऊ शकतो. बघा व्यक्तीने अयोग्यता म्हणजे जे काही कंडिशन्स दिल्या तुम्हाला लायसनसाठी, त्या कंडिशनसाठी जर व्यक्ती योग्य नसेल तर त्या व्यक्तीला दिला जाणारा परवाना हा रद्द केला जाऊ शकतो. ओके, त्यानंतर चौथा पॉईंट तुम्हाला सांगितला, एखादी कंपनी किंवा संस्था प्रतिनिधी बनू इच्छित असेल तर योग्यता व अयोग्यता यांचे निकष त्यांचे संचालक किंवा भागीदार यांना लागू होतील. काय सांगितले? एखादी कंपनी किंवा संस्था प्रतिनिधी बनू इच्छित असेल तर योग्यता व अयोग्यता यांचे निकष त्यांचे संचालक किंवा भागीदार यांना लागू होतील. एखादी व्यक्ती किंवा कंपनी किंवा संस्था प्रतिनिधी बनू इच्छित असेल तर योग्यता व अयोग्यता यांचे निकष हे भागीदारांना सुद्धा लागू होतात. ओके, देन पाचवा पॉईंट तुम्हाला सांगितला तो म्हणजे परवाना प्राप्तीसाठी करावयाचे अर्ज. दोन प्रकार आहेत. परवाना प्राप्तीसाठी करावयाचे अर्जाचे दोन प्रकार आहेत. तर दोन प्रकार कोणते कोणते आहेत? तर दोन प्रकारांमध्ये परवाना प्राप्तीसाठी करायचे अर्ज हे दोन प्रकारचे आहेत. यामध्ये
व्यक्तीसाठी IRDA एजंट व आणि इतरांसाठी IRDA एजंट VB परवाना अर्जासोबत काय सांगितले बघा. परवाना प्राप्तीसाठी अर्ज करण्याचे दोन ज्या पद्धती आपल्याला लायसन्ससाठी अर्ज करायचा आहे दोन प्रकारे आपण अर्ज करू शकतो इथं. तर त्यामध्ये पहिला आहे व्यक्तीसाठी IRDA एजंट VA, व्यक्तीसाठी IRDA एजंट VA अँड इतरांसाठी IRDA एजंट VB. ओके. अशा परवाना अर्जासोबत पॉईंट सांगितला. सक्षम अधिकाऱ्याकडे शुल्क भरल्याचा, वयाचा, अर्हतेचा आणि प्रशिक्षण पूर्ण करून त्यासंबंधी परीक्षा उत्तीर्ण झालेल्याचा पुरावा इथे जोडावा लागतो. बघा, परवाना प्राप्त करायचा आपल्याला म्हणजे लायसन आपल्याला घ्यायचं आहे. लायसन घेण्यासाठी आपण अर्ज करणार होता. अर्ज करायचा म्हटल्यानंतर अर्ज दोन प्रकारात करावा लागेल. तो पहिला अर्ज जो करायचा आहे तो असेल व्यक्तीसाठी IRDA एजंट VA. ओके, लक्षात घ्या, IRDA एजंट VA. ओके, इथे स्लाइडवरती तुम्हाला दिसतं VA अँड IRDA एजंट VB. ओके, काय सांगितलंय आपल्याला लायसन प्राप्त करायचं. लायसन प्राप्त करण्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागणार आहे. मग अर्ज करायचा म्हटल्यानंतर अर्ज हा दोन प्रकारामध्ये केला जाईल. जो पहिला असेल IRDA परवाना VA, IRDA लक्षात घ्या, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट असोसिएशन ऑर ऍक्ट. ओके, IRDA एजंट VA अँड सेकंड IRDA एजंट VB. ओके, परवाना अर्जासोबत जो काही आपण अर्ज लिहिणार आहोत या दोन्ही प्रकारामधून एक अर्ज लिहावा लागेल. आणि त्या अर्जासोबत आपल्याला काय जोडायचं तर त्या अर्जासोबत आपण सक्षम अधिकाऱ्याकडे शुल्क भरल्याचा, बघा, जो काही सक्षम अधिकारी असेल त्या अधिकाऱ्याकडे शुल्क भरल्याचा, वयाचा, अर्हतेचा आणि प्रशिक्षण पूर्ण करून त्यासंबंधीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा इथं जोडावा लागत असतो. 6वा पॉईंट मला सांगितला आहे परवान्याच्या नूतनीकरणासाठी पूर्वीच्या परवान्याच्या मुदत समाप्तीपूर्वी काय सांगितलं आपल्याला इथं परवान्याच्या नूतनीकरणासाठी पूर्वीच्या परवान्याच्या मुदत समाप्तीपूर्वी 30 दिवस अगोदर ₹250 शुल्क हे पाठवावं लागतं. असा परवाना मुदत समाप्तीच्या दिवशी, बघा, असा परवाना हा मुदत समाप्तीच्या दिवशी केल्यास वरील शुल्काखेरीज अतिरिक्त शुल्क ₹100 इथं भरावे लागेल. काय सांगितले परवान्याच्या नूतनीकरणासाठी, बघा, जो काही आपण लायसन घेणार आहे, लायसन आपल्याला रिन्यू करायचं असेल, तर परवाना नूतनीकरण करण्यासाठी आपण परवाना मुदत समाप्तीपूर्वी, बघा, परवान्याची मुदत संपण्याच्या अगोदर 30 दिवस म्हणजेच 1 महिना अगोदर, ओके, आपल्या लायसनची मुदत ही संपणार आहे त्याच्या 1 महिना अगोदर आपण ₹250 हे शुल्क आपलं लायसन हे रिन्यू करण्यासाठी पाठवावं लागत असतं. ओके, ते कुठं पाठवलं जातं तर प्राधिकरणाकडे किंवा विमा महामंडळाकडे ते आपल्याला ₹250 पाठवावे लागतात. म्हणजे ₹250 आपल्याला तिथं पाठवणं गरजेचं असतं.
असा परवाना मुदत समाप्तीच्या दिवशी केल्यास वरील शुल्काखेरीज अतिरिक्त शुल्क 100 भरावे लागते. बघा काय प्रोसेस सांगितली आहे. आपल्याला परवाना मिळालाय. ओके, म्हणजेच आपल्याला त्या एजंटला लायसन मिळाले आणि जर त्याला ते लायसन रिन्यू करायचं असेल तर त्या लायसनची मुदत संपण्याच्या 30 दिवस अगोदर म्हणजेच 1 महिना अगोदर 250 रुपये शुल्क हे ते त्यांना पाठवावं लागत असतं. ओके, प्रतिनिधींना विमा महामंडळाकडे पाठवावं लागत असतं की जेणेकरून आपलं लायसन हे रिन्यू व्हावं, नूतनीकरण लायसनचं परवान्याचं व्हावं. ओके, त्यानंतर जर ती मुदत आपली 1 महिन्याची असते म्हणजे 30 दिवसाची असते, त्याच्या अगोदर आपल्याला ती प्रोसेस करायची असते आणि जर आपण शेवटच्या दिवशी मुदत ज्या दिवशी संपणार आहे त्याच्या शेवटच्या दिवशी जर आपण ते पैसे पाठवत असू तर तिथं आपल्याला फाईन लागतो म्हणजेच तिथं आपल्याला 100 रुपये एक्स्ट्रा पे करावे लागत असतात. ओके, तिथं आपल्याला 100 रुपये एक्स्ट्रा पे करावे लागतात. परवाना अवधी समाप्तीनंतर जर अर्ज केल्यास अर्ज नाकारला जातो. बघा, जो काही आपल्याला टायमिंग दिलेला आहे परवाना नूतनीकरणाचा म्हणजे लायसन रिन्यू करण्याचा, त्या जर पिरियडमध्ये त्या जर कालावधीमध्ये आपण जर परवाना हा अर्ज केला नाही आणि त्याच्यानंतर ती मुदत होऊन गेल्यानंतर जर आपण अर्ज करत असू तर त्या ठिकाणी नक्कीच आपला अर्ज हा कॅन्सल होणार आहे म्हणजेच तो नाकारला जाणार आहे. ओके, जर अर्ज मुदतीत न भरण्याची कारणे तत्सम अधिकाऱ्यास पटली तर परवान्याचे नूतनीकरण केले जाऊ शकते. बघा, आपण त्या वेळेमध्ये अर्ज का केला नाही याचं जे कारण आपलं असेल ते कारण जर त्या विमा नूतनीकरण करणाऱ्या अधिकाऱ्याला जर पटलं, ओके, की तुम्ही कारण कशा पद्धतीने सांगताय आणि ते कारण ऐकण्यासारखं आहे का किंवा पटण्यासारखं आहे का हे बघून ज्या वेळेला त्या अधिकाऱ्याला ते कारण समजत असतं, पटत असतं, त्यावेळेला तुमच्या लायसन्स रिन्यू केलं जातं म्हणजे तुमच्या लायसन्सचं परवान्याचं नूतनीकरण तिथं केलं जात असतं. त्यानंतरचा 7वा पॉईंट तुम्हाला सांगितलाय. परवाना नूतनीकरणापूर्वी विमा प्रतिनिधीने आयुर्विमा व्यवसायासाठी किमान 25 तास आणि आयुर्विमा आणि साधारण विमा या दोघांसाठी किमान 50 तास प्रशिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे. ओके, काय सांगितलंय बघा, परवाना नूतनीकरणापूर्वी ज्या वेळेला परवान्याचे नूतनीकरण होतं त्यावेळेला नूतनीकरण होण्याच्या अगोदर विमा प्रतिनिधीनं आयुर्विमा व्यवसायासाठी किमान 50 तास, बघा लाईफ इन्शुरन्सचा व्यवसाय जर करायचा असेल त्याला तर त्यासाठी किमान 25 तास आणि सर्वसाधारण विमा यासाठी म्हणजे दोघांसाठी आयुर्विमा आणि सर्वसाधारण विमा या दोघांसाठी किमान 50 तासाचं प्रशिक्षण त्याचं पूर्ण असणं अतिशय आवश्यक आहे. ओके, त्यानंतर विमा प्रतिनिधी कमिशन संरचना म्हणजेच रेम्युनरेशन ऑफ एजंट. रेम्युनरेशन ऑफ एजंट काय सांगितलं यामध्ये, रेम्युनरेशन ऑफ एजंट यामध्ये काय सांगितलं तर विमा प्रतिनिधी हा विमेदार आणि विमा कंपनी या 2 घटकात मध्यस्थ म्हणून कार्य करीत असतो. ओके, लक्षात घ्या काय सांगितले बघा, विमा प्रतिनिधी हा विमेदार आणि विमा कंपनी या दोघात मध्यस्थ म्हणून काम करत असतो. विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करण्यासाठी एखादी व्यक्ती असावी म्हणून विमा कंपनी काय करत असते, विमा प्रतिनिधीची नेमणूक करत असते. ओके,
विमा प्रतिनिधी कमिशन संरचना, यामध्ये विमा प्रतिनिधी हा विमेदार आणि विमा कंपनी या दोघांच्यात मध्यस्थ म्हणून कार्य करत असतो. या कार्याबद्दल विमा कंपनी अथवा आयुर्विमा महामंडळ, बघा या कार्याबद्दल विमा कंपनी अथवा आयुर्विमा महामंडळ त्यास कमिशन स्वरूपात मोबदला देत असते. बघा जे काही कार्य तो करत असतो विमा प्रतिनिधी काय कार्य करतो तर विमेदार आणि विमा कंपनी यांच्या दोघांच्या मध्ये मध्यस्थ म्हणून तो काम करत असतो. आणि या दोघांच्या मध्ये काम करत असताना किंवा कार्याबद्दल विमा कंपनी ही त्याला आयुर्विमा महामंडळ विमा कंपनीला कमिशनच्या स्वरूपात मोबदला देत असते. बघा त्याला पेमेंट केलं जातं किंवा त्याला सॅलरी दिली जाते, ही कशाच्या स्वरूपात असते तर ती कमिशनच्या स्वरूपामध्ये असते. काय सांगितलंय, विमा प्रतिनिधी हा विमेदार आणि विमा कंपनी या दोन घटकांमधील मध्यस्थ म्हणून काम करत असतो. या कार्याबद्दल विमा कंपनी अथवा आयुर्विमा महामंडळ त्यास कमिशनच्या स्वरूपामध्ये मोबदला देत असते. त्या संदर्भात खालील बाबी लक्षात घ्याव्या लागतात. आता बघा कमिशनच्या स्वरूपात आपल्याला कोणत्या बाबी लक्षात घ्याव्या लागणार आहेत, त्यामध्ये पहिली बाब तुम्हाला सांगितली आहे विमा कायदा आणि विमा विकास. विमा कायदा आणि विमा विकास आणि नियंत्रण प्राधिकरणाने तयार केलेल्या नियमानुसार, विमा कायदा आणि विमा विकास आणि नियंत्रण प्राधिकरणाने तयार केलेल्या कायद्यानुसार विमा प्रतिनिधीची नेमणूक झालेली असावी. तसेच विमा प्रतिनिधीने या कायद्यानुसार आवश्यक त्या बाबींची पूर्तता केलेली सुद्धा असावी. दुसरा पॉइंट तुम्हाला सांगितला आहे विमा प्रतिनिधीच्या कार्याच्या शर्ती व अटी. विमा प्रतिनिधीच्या कार्याच्या शर्ती व अटी विमा प्राधिकरणाने तयार केलेल्या आहेत. त्यानुसार विमा कमिशन प्राप्तीसाठी प्राप्त होणाऱ्या विमेदाराने दर वर्षाला किमान 12 व्यक्तींना म्हणजेच नवीन 12 व्यक्तींना पॉलिसी दिलेल्या असाव्यात. तसेच वर्षात किमान किती रकमेचे विमे उतरलेले असले पाहिजेत याची अटही इथं पूर्ण केली पाहिजे. तिसरा पॉइंट विमा कमिशन विमा कोष्टक व पॉलिसीच्या अवधीनुसार कमी जास्त होऊ शकते. पहिल्या वर्षाच्या गोळा झालेल्या हप्त्याच्या 35%, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या गोळा झालेल्या हप्त्याच्या 7.5% आणि तितक्या व त्यानंतरच्या हप्त्यावरती 5% कमिशन दिले जाते. ओके 5% कमिशन दिले जाते. उदाहरणार्थ पहिल्या वर्षाचे एकूण हप्ता गोळा रक्कम रुपये 2 लाख असेल तर त्याच्या 35% म्हणजे 65,000 कमिशन होतं तिथं. किती कमिशन होतं तिथं 65,000 एवढं कमिशन तिथं होते. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षात तेवढेच हप्ते गोळा झाल्यात 7.5% म्हणजे रुपये 15,000 कमिशन तिथं मिळते. त्यानंतर चौथा पॉइंट विमा प्रतिनिधीने काही वर्षे काम केल्यानंतर त्याची एजन्सी रद्द झाल्यास. बघा विमा प्रतिनिधीनं काही वर्ष काम केल्यानंतर त्याची एजन्सी ज्या वेळेला रद्द होते त्यानंतर जेवढ्या रकमेचे हप्ते येणे सुरू आहे त्यावर त्यास कमिशन मिळत राहतं. विमा प्रतिनिधीस जर मृत्यू आला तर कमिशन हे त्याच्या वारसास मिळते. मात्र लबाडी, कपट अथवा तत्सम कारणाने त्याची एजन्सी रद्द झालेली नसावी, कारण अशा कारणाने एजन्सी रद्द झाल्यास कमिशनही मिळणं रद्द होत असतं. ओके या पद्धतीने 4 बाबी सांगितल्यात आपल्याला ज्या की कमिशन मध्ये विमा प्रतिनिधीच्या कमिशन मध्ये म्हणजे विमा प्रतिनिधीच्या रिम्युनरेशन मध्ये येत असतात.
विमा प्रतिनिधी कमिशन संरचना यामध्ये काय सांगितलंय, विमा कायदा आणि विमा विकास आणि नियंत्रण प्राधिकरणाने विमा कायदा, विमा विकास आणि नियंत्रण प्राधिकरणाने तयार केलेल्या नियमानुसार विमा प्रतिनिधीची नेमणूक झालेली असावी. ओके, विमा विकास व नियंत्रण प्राधिकरण कायदा म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट असोसिएशन और ऍक्ट नुसार IRDA ने तयार केलेल्या नियमानुसार विमा प्रतिनिधीची नेमणूक ही झालेली असावी. तसेच विमा प्रतिनिधीने या कायद्यानुसार आवश्यक बाबींची पूर्तता केलेली असावी. विमा प्रतिनिधीने या कायद्यानुसार आवश्यक त्या बाबींची पूर्तता केलेली असावी. काय सांगितले, विमा कायदा आणि विमा विकास आणि नियंत्रण प्राधिकरणाने तयार केलेल्या नियमानुसार विमा प्रतिनिधीची नेमणूक झालेली असावी. बघा, IRDA ऍक्ट नुसार विमा प्रतिनिधी हा नेमलेला असावा. तसेच विमा प्रतिनिधीने या कायद्यानुसार आवश्यक त्या बाबींची पूर्तता केलेली असावी. तसेच विमा प्रतिनिधीने इन्शुरन्स एजंटने कायद्यानुसार आवश्यक त्या बाबींची पूर्तता केलेली असावी. ओके, त्यानंतर दुसरा पॉईंट तुम्हाला सांगितला, दुसरी बाब तुम्हाला सांगितली आहे, विमा प्रतिनिधीच्या कार्याच्या शर्ती व अटी. विमा प्रतिनिधीच्या कार्याच्या शर्ती व अटी विमा प्राधिकरणाने तयार केलेल्या आहेत. बघा, विमा प्रतिनिधीच्या कार्याच्या शर्ती व अटी या कोणी तयार केलेल्या आहेत, तर त्या विमा प्राधिकरणाने तयार केलेल्या आहेत. त्यानुसार विमा कमिशन प्राप्तीसाठी पात्र होण्यासाठी, बघा, विमा कमिशन हे मिळवण्यासाठी त्यासाठी प्राप्त होणं अतिशय आवश्यक आहे. आणि विमा कमिशन मिळवण्यासाठी त्याच्यासाठी पात्र होण्यासाठी विमेदाराने दर वर्षाला किमान 12 व्यक्ती, बघा, कमिशन आपल्याला मिळावं यासाठी विमेदारांना दर वर्षाला 12 व्यक्ती म्हणजे नवीन 12 व्यक्तींची पॉलिसी घेणं अतिशय आवश्यक आहे. त्यांना पॉलिसी देणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे दरवर्षी 12 नवीन एजंट तरी त्या व्यक्तीनं शोधलेच पाहिजेत, त्यावेळेला त्याला कमिशन त्या वर्षाचं मिळत असतं. तसेच वर्षात किती रकमेचे विमे उतरलेले आहेत याबाबतची ही अट इथं पूर्ण करावी लागते. तसेच वर्षामध्ये एकूण किती विमे उतरवले आपण त्याची अटही त्याला तिथं पूर्ण करावी लागत असते. ओके, समजतंय? या पद्धतीने दोन बाबी तुम्हाला सांगितल्या. ओके, स्लाइड वरती तुम्हाला दुसरी दिसते ती आपण बघितली. विमा प्रतिनिधीच्या कार्याच्या शर्ती व अटी. विमा प्रतिनिधीच्या कार्याच्या शर्ती ज्या असतील, बघा, विमा प्रतिनिधीचं जे कार्य करायचं त्या कार्य करण्यासाठीच्या ज्या अटी असतील त्या अटी, काही शर्ती असतील तर त्या शर्ती, ओके, ज्या काही अटी असतील, अटी किंवा शर्ती विमा प्रतिनिधीचं जे कार्य आहे ते कार्य पूर्ण करण्याच्या ज्या अटी असतील त्या अटी व शर्ती, या अटी व शर्तीनुसार विमा कमिशन जर आपल्याला प्राप्त करायचं असेल, बघा, आपल्याला जर दरवर्षी विमा कमिशन हे प्राप्त करायचं असेल, रेम्युनरेशन मिळवायचं असेल, तर त्या विमा एजंटनी म्हणजेच त्या विमा प्रतिनिधींनी दरवर्षी नवीन 12 लोकांचा म्हणजे दरवर्षी नवीन 12 पॉलिसी त्यांनी दिल्या पाहिजेत. म्हणजे दरवर्षी 12 कस्टमर त्याच्याकडे ऍड झाले पाहिजेत. त्यावेळेलाच तो कमिशन घेण्यासाठी, कमिशन प्राप्त करण्यासाठी पात्र ठरतो. ओके, त्यासाठी दरवर्षी 12 नवीन व्यक्ती या आपल्या कस्टमर झाल्या पाहिजेत, आपल्या ग्राहक झाल्या पाहिजेत, आपल्याकडून त्यांनी पॉलिसी उतरवली पाहिजे, आपण त्यांना 12 व्यक्तींना पॉलिसी दिली पाहिजे. तसेच त्याचबरोबर वर्षामध्ये किमान किती रकमेचे विमे उतरलेले आहेत, वर्षामध्ये किमान किती रकमेचे विमे हे उतरलेले असले पाहिजेत याबाबतची अट सुद्धा इथं पूर्ण केली पाहिजे. ओके, त्यानंतरचा तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे तिसरी बाब आहे ती म्हणजे
म्हणजे विमा कमिशन, विमा कोष्टक व पॉलिसीच्या अवधीनुसार विम्याचं कमिशन जे असेल, विम्याचं कोष्टक जे असेल, त्या विमा कोष्टकाच्या, विमा कमिशनच्या, पॉलिसीच्या अवधीनुसार जो काही पॉलिसीचा अवधी असेल त्या पॉलिसीच्या अवधीनुसार कमी जास्त होऊ शकतो. बघा, ती पॉलिसीचे जे पिरियड असेल, पॉलिसीची किती काळाची असेल, त्या पॉलिसीच्या काळानुसार विम्याचं कमिशन हे आपलं कमी जास्त होत असतं. कमी जास्त होऊ शकतं आणि कमी जास्त होतही असतं. ओके. देन पहिल्या वर्षी गोळा झालेल्या हप्त्याच्या 35% रक्कम, पहिल्या वर्षी किती प्रमाणात विमा हप्ते गोळा झाले त्याच्या 35% एवढी रक्कम, ही 35% एवढी रक्कम दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या गोळा झालेल्या हप्त्यांच्या 7 ते 5% आणि तिसऱ्या व त्यानंतरच्या हप्त्यावर 5% कमिशन दिले जात असतं. बघा काय सांगितले, पहिल्या वर्षाच्या गोळा झालेल्या हप्त्याच्या 35% रक्कम ही कमिशन म्हणून दिली जात असते. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या झालेल्या हप्त्याच्या 7.5% आणि तिसऱ्यानंतर हप्त्यावर 5% कमिशन दिलं जातं. उदाहरणार्थ, पहिल्या वर्षीचे एकूण हप्ता गोळा रक्कम रुपये 2 लाख जर असेल, उदाहरणार्थ पहिल्या वर्षाचा जर एकूण हप्ता गोळा केलेली रक्कम जी असेल ती 2 लाख असेल तर त्याच्यावरती 35% म्हणजेच 65,000 रुपये इथं कमिशन म्हणून दिले जात असतात. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षात जेवढे हप्ते गोळा झालेले असतात त्याच्या 7.5% रुपये म्हणजेच 15% एवढं कमिशन आपल्याला तिथं मिळत असतं. लक्षात घ्या, जर पहिल्या वर्षी जेवढे हप्ते गोळा झालेले आहेत ते जर हप्त्याची एकूण टोटल रक्कम जर 2 लाख रुपये होत असेल तर त्याच्यावरती किती टक्के, तर त्याच्यावरती 35%, त्याच्यावरती 35% म्हणजेच 65,000 रुपये तिथं आपल्याला कमिशन म्हणून मिळणार आहे. ओके. देन दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी, पहिल्या वर्षीचं झालं 65,000, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी जितक्या प्रमाणात हप्ते आपले गोळा होणार आहेत तितक्या प्रमाणात तेवढ्या हप्त्यांच्या रकमेवरती आपल्याला 7.5% म्हणजे 7.5% इतकं कमिशन आपल्याला तिथे मिळणार असतं. म्हणजेच जर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षात 2 लाखच अमाऊंट, दुसऱ्या वर्षाचा जर जेवढे हप्ता गोळा झाला तेवढ्या हप्त्याची एकूण टोटल रक्कम ही 2 लाख रुपये जर असेल तर त्याच्यावरती 7.5%, त्याच्यावरती 7.5% म्हणजे किती, तर 15,000 रुपये तिथं आपल्याला कमिशन म्हणून मिळत असतं. ओके. तर या पद्धतीनं विमा एजंटचं विमा प्रतिनिधीचं रेम्युनरेशन हे ठरलेलं असतं. तिसरा पॉईंट तुम्हाला सांगितलाय. ओके. चौथ्या पॉईंटमध्ये बघा, विमा प्रतिनिधीने काही वर्षे काम केल्यानंतर, ज्या वेळेला विमा एजंट हा काही वर्ष काम करतो त्याच्यानंतर त्याची एजन्सी रद्द झाल्यास त्यानंतर जेवढ्या रकमेचे हप्ते येणे सुरू आहेत त्याच कमिशन त्याला मिळत राहतं. बघा, विमा प्रतिनिधीने काही वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर जर त्याची एजन्सी हे रद्द झाली तर त्यानंतर जेवढ्या रकमेचे हप्ते त्याला येणार आहेत तेवढ्या हप्त्यांवरती त्याला कमिशन हे मिळणं सुरू राहतं, मिळणं हे चालू राहतं. विमा प्रतिनिधींना जर मृत्यू आला, बघा, विमा प्रतिनिधींना जर मृत्यू आला तर कमिशन हे त्याच्या वारसाला मिळत असते. जर एखादा विमा प्रतिनिधी असेल आणि चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त नंबर्समध्ये दरवर्षी तो जर विमा पॉलिसी घेत असेल, जास्तीत जास्त रकमेमध्ये विमा हप्ता गोळा करत असेल तर, आणि जर त्याला जर अचानकपणे मृत्यू आला तर त्याचं जे कमिशन असणार आहे दर वर्षाचं ते कमिशन त्याला त्या वर्षीचा जर मृत्यू आला आणि त्या वर्षाचं कमिशन हे त्याच्या वारसाला दिले जात असतं. पण मात्र लबाडी, कपट अथवा तत्सम कारणाने त्याची एजन्सी रद्द झालेली नसावी. जर एखाद्याची विमा प्रतिनिधीने जर एखाद्या विमेदाराची फसवणूक केलेली असेल, फसवणूक करून जर त्याची एजन्सी रद्द झालेली असेल तर त्याचं कमिशन हे त्याच्या वारसाला दिलं जात नाही. त्यामुळे विमा इन्शुरन्समध्ये प्रतिनिधींनी हे कुणाचीही फसवणूक करू नये, कुणाचीही लबाडी करू नये, कारण त्यांना जे कमिशन मिळणार असतं ते कमिशन त्यांना तेव्हा दिलं जात नाही. ओके. एजन्सी रद्द का झाली याचं कारण सुद्धा हे
विमा अधिकाऱ्यांना पटण्यासारखं असलं पाहिजे. ओके, कारण अशा कारणाने एजन्सी रद्द झाली तर तिथं कमिशन मिळणं रद्द होतं. बघा, जर लबाडी फसवणूक करून एखाद्याला लुटून जर एजन्सी तर रद्द होत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी विमा एजंटला, विमा प्रतिनिधीला कमिशन मिळणार नाही. तिथे जनतांना जे कमिशन मिळणार असतं ते काय होतं, रद्द होत असतं. ओके, या पद्धतीनं आपल्याला काय काय सांगितलंय, काय काय पाहिलं आपण. विमा प्रतिनिधींनी लायसन कसं मिळवायचं, लायसन मिळवण्यासाठी त्याच्या ज्या पात्रता ज्या असतील त्या पात्रतामध्ये त्याची 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजेत. 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ठिकाणी जर त्याची नेमणूक केली जात असेल तर नक्कीच त्याची तिथं 12वी पास असला पाहिजे. तो 5,000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या ठिकाणी जर त्याची नेमणूक केली जात असेल तर तिथं तो 10वी तरी किमान पास असणं अतिशय आवश्यक असतं. त्यानंतर जर आयुर्विमा आणि साधारण विमा या व्यवसायात जर त्याला त्या व्यवसायात जर त्याला काम करायचं असेल तर कमीत कमी 100 तासापेक्षा कमीत कमी 100 तासाचं व्यावहारिक प्रशिक्षण, 100 तासाचं ट्रेनिंग त्याने घेतलेलं असावं. ओके, त्यानंतर ते ट्रेनिंग कुणाकडून घ्यायचं तर प्राधिकरणाने जी संस्था मान्य करून दिलेली असते प्राधिकरणाकडून, त्या संस्थेकडूनच त्याने ते ट्रेनिंग घ्यावं लागत असतं. देन संयुक्त विमा एजंट म्हणून जर काम करायचं असेल तर त्या व्यक्तीला संयुक्त विमा एजंट म्हणून जर काम करायचं असेल तर नक्कीच त्या व्यक्तीला कमीत कमी 150 तासाचं ट्रेनिंग घेणं आवश्यक असतं. ओके, हे बघितलं आपण पात्रतेमध्ये. त्यानंतर तो परवाना जो लायसन दिलं जातं तो लायसन कशा पद्धतीनं नाकारलं जातं. ओके, लायसन कॅन्सल का केलं जातं तर विमा एजंट, विमा प्रतिनिधी हा गुन्हेगारी स्वरूपाचा नसावा किंवा ती व्यक्ती कशासाठी दोषी ठरलेली नसावी किंवा मानसिकदृष्ट्या ती विकृत नसावी. वय वर्ष 18 पूर्ण असलेली जर नसेल, वय वर्ष 18 पूर्ण नसेल तर ती लायसन तिथे कॅन्सल केलं जातं. मग लायसन हे 2 प्रकारे आपण अर्ज करू शकतो लायसनसाठी, IRDA एजंट VA अँड IRDA एजंट VB. ओके, त्याबरोबर काय काय जोडावं लागतं तर त्याबरोबर सक्षम अधिकाऱ्याकडे शुल्क भरल्याची पावती असेल, वयाचा पुरावा असेल, अर्हता असेल आपली आणि प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल, त्याचबरोबर आपण परीक्षा उत्तीर्ण झालो आहे असा पुरावा तिथं जोडावा लागत असतो. ओके, आपण काय काय पाहिलं तर विमा प्रतिनिधीचं परवाना प्राप्तीची पद्धती आणि विमा प्रतिनिधी कमिशन संरचना. ओके, हे 2 पॉइंट आपण आज इथं अभ्यासले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. थँक्यू.